हाय हॅलो नमस्कार, प्रिया पारकर इथं गुजवर तुमचं खूप मनापासून स्वागत करते। आज बॅकग्राऊंड तुम्हाला दिसतोय काहीतरी, तर तो काय असणार आहे हे आपण सगळं छान जाणून घेऊयात। आज मी आली अशीच एक गृह उद्योजिका वृषाली नारकर हिच्या घरी, आणि घरात पाऊल टाकल्यापासून असा इतका मस्त सुगंध सुटलाय। तो कशाचा काय, आणि मी तिला नेहमी असं म्हणते की हां सुगंध स्प्रेड करणारी आहेस तू, तर कसला काय सुगंध आहे तो आपण तिच्याकडूनच जाणून घेऊयात। हाय वृषाली। नमस्कार। तुझा कामातला वेळ अजिबात आम्ही डिस्टर्ब नाही करत आहे, कारण मी आली आणि माझ्या शूटसाठी तुझं हे जे सगळं तुझं काम चालू आहे पॅकिंग बिकिंगचं, त्याच्यात व्यत्यय नको म्हणून आपण हे तुझं काम चालू असतानाच तुझ्याशी गप्पा मारूया, चालेल ना तुला? नक्की नक्की नक्की। ओके, थँक्यू। आणि फक्त एक रिक्वेस्ट आहे, जरा मोठ्याने बोल। बरं ठीक आहे। वृषाली, मला एक सांग, तू ह्या बिझनेसकडे कशी काय वळलीस? ऍक्च्युली माझं शिक्षण हे ग्रॅज्युएशन पर्यंत झालेलं आहे। मी अकाउंट्स मधून काम केलं होतं आणि गेली 18 वर्ष मी जॉबच करत होती। जॉब करता करता मनात कुठेतरी हे होतंच की आपल्याला काहीतरी करायचं आहे, आणि असं झालं की काही फॅमिली इश्यूज होणार। माझ्या मम्मीचं थोडंसं आजारी पडली आणि तिला पूर्ण बेड रेस्ट सांगितला होता, आणि त्यावेळेस मग मला जॉब सोडावा लागला। जॉब सोडून मग आता अगदीच घरी बसणं मला शक्य नव्हतं, कारण की काहीतरी स्वतःचं करायचं हा थॉट मनामध्ये ठेवूनच मी पुढे चालू करण्यासाठी हा व्यवसाय चालू केला। खूप छान। यासाठी मी माझ्या फॅमिलीला थँक्स म्हणेन, त्या सगळ्यांनी मला खूप चांगला सपोर्ट केला आहे। बरोबर आहे। आणि त्यांच्या सहमताने आणि त्यांच्या मदतीनेच मी हा व्यवसाय सुरुवात केला। गेली 4 वर्ष आपण हा व्यवसाय करतो आहोत। खूप छान। खूप छान कस्टमर्स आहेत, त्यांच्याबरोबर आपला घरगुती संबंध निर्माण झालेले आहेत। बरोबर आहे। आणि सगळीकडनं आपल्याला छान रिस्पॉन्स पण मिळतोय। गुगलवरती आपला 4.8चा रेटिंग चालू आहे। अरे वा, फार छान। आणि अशा पद्धतीने माझा बिझनेस घराघरापर्यंत पोहोचावा हाच आमचा एक प्रयत्न आहे। खूप छान, खूप करतो आहोत। येस, तुला खूप शुभेच्छा। धन्यवाद वृषाली। आता ह्या सगळ्या मला अगरबत्त्या वगैरे इथे अशा खूप छान दिसत आहे, सेंट पण छान येतोय त्याचा सुगंध, आणि तुझ्यामुळे आणि महिलांना रोजगार सुद्धा मिळतोय तेही दिसतंय, तुझे त्या पॅकिंग करायला तुला मदत करतायत। तर आता अगरबत्त्यांबद्दल थोडंफार सांग की तू विकत घेतेस की तू बनवते सगळ्या गोष्टी? अगरबत्ती हे आपलं स्वतःचं प्रोडक्ट आहे। ओके। मॅन्युफॅक्चरिंग करतो, जे विदाउट केमिकल आहे, ऑर्गॅनिक आहे, ते वापरल्यामुळे कोणालाही श्वसनाचे त्रास होत नाही। खूप छान। छान। आपला प्लस पॉइंट आहे आपल्या प्रोडक्टचा। बरोबर। मार्केट सर्वे केल्यानंतर आपल्याला थोडंसं माहिती पडले, ब्लॅक काळी येते आणि एक ब्राऊन काळी आहे। आपली ही जी वापरतो ही ब्राऊन काळी आहे, ही निगडीच्या काळीपासून बनवलेली आहे, आणि त्याच्या जे वरचं जे मटेरियल आहे त्याच्यामध्ये आपण शेणाचा वापर केलेला आहे। आपल्या आयुर्वेदिक म्हणजे ह्याच्यासाठी सुद्धा उपयोग आहे। आयुर्वेदिक सुद्धा बेनिफिट खूप आहेत त्याचे। खूप आहे त्याचे, म्हणजे आपल्या स्वतःला पण आहे, आणि प्लस एक वातावरण निर्मिती त्याच्यामुळे चांगल्या पद्धतीने राहते, पॉझिटिव्ह होऊन जाते, एनर्जी आपल्याला मिळते। आणि सकाळी जे लोक प्रार्थना वगैरे करताना ह्या अगरबत्त्या वापरल्यानंतर म्हणजे आनंदी ठेवण्यासाठी आपण मदत करतो। याचं एक आम्हाला एक समाधान आहे की आमची अगरबत्ती लावून सकाळची सुरुवात लोक करतात, आणि त्यामुळे त्यांचा दिवस हा प्रसन्न राहतो। खूप छान, खूप प्लस पॉइंट म्हणता येईल। हो, व्हेरी गुड, फार फार छान। साधारण किती महिलांना तू रोजगार पुरवतेस? आपली संजीवनी प्रोडक्ट्स या नावाने आपलं हे ब्रँड आहे, जे आपण या कंपनीत रजिस्टर केलेली आहे। त्याच्यामध्ये आपली 7 माणसं कामाला आहेत, त्याच्यामध्ये 4 महिला आहेत आणि 3 पुरुष जातात। ओके। जे 3 आहेत ते आपले सप्लाय वगैरे त्यासाठी वापरतात। ओके। विक्री तुला ऍज अ सेल्स, आणि 4 बायकांना आपण पॅकेजिंग आणि करण्यासाठी ठेवलेलं आहे। बरोबर आहे। आणि मला ना हे फार छान वाटलं की अगरबत्ती लावून श्वसनाचा त्रास होत नाही, आणि त्याच्या पाठचे जे तू बेनिफिट सांगितलेस की जे आपलं शेणाच्या पासून बनवलेलं वगैरे आहे, ते खूप आवडलं मला, कारण मला स्वतःला त्रास होतो आणि मी तुझी अगरबत्ती वापरली त्यामुळे मला काहीच सांगायला हरकत नाही की खरोखर खूप छान आहेत म्हणून। आणि आता तुझ्या पुढे हे पण काही प्रॉडक्ट दिसत आहेत, जसं धूप आहे, कापूर आहे, वाती आहेत, त्याच्यानंतर तू एक बॉक्स पण घेऊन बसलीयस, आणि त्या बोलमध्ये उठणं आहे माझ्या मते, तर त्याच्याबद्दल सांग। आपलं मेन प्रोडक्ट झालं हे अगरबत्ती,
आता काही लोकांना फक्त अगरबत्ती देऊन नाही चालत ना, आणखी पूजेला लागणारे बरेचसे साहित्य आहे. बरोबर. धूप आहे, कापूर आहे, त्यामुळे आम्ही धूप कापराचं आपण ट्रेडिंग करतो. ओके. हे आहे भीमसेन कापूर. हा, भीमसेन कापूर हा आपला उमरगावरून येतो. अच्छा. जो ओके. ओरिजिनल आहे, मार्केटमध्ये जे भेटतात तसं नाही, आपला हा ओरिजिनल आहे. आणि भीमसेन कापूरचे फायदे बऱ्याचशा आता लोकांना कोरोनापासून माहिती पडलेला आहे. बरोबर. त्याच्यामुळे त्याच्या व्यतिरिक्त आपला हा साधा कापूर आहे, वाटी असतात, लाल वस्त्र आहेत आपली, आणि पूजेला लागणारे जे सर्व साहित्य जे आहे ते आपण सर्वांना देतो. बरोबर. हा धूप आहे, त्याचं पण आपण ट्रेडिंगच करतो, पण हा मोरा धूप आहे. खडा धूप किंवा आपण कणी धूप आपण वापरत नाही, मोरा धूप वापरतो. त्याचे काय बेनिफिट? म्हणजे एवढाच जरी टाकला तरी तुम्हाला सुगंध खूप छान मिळते. थोडा तरी टाकला तर, आणि मग तो बराच वेळ सुगंध दरवळत राहतो घरामध्ये आपल्या. अच्छा, फार छान. हे वृषालीने बनवलेलं, स्वतः बनवलेलं हे उष्ण आहे. तिने मला दिलं होतं सॅम्पल, तर ते मी वापरलं आणि खूप छान आहे. तर उठण्याबद्दल पण आपण छान माहिती घेऊया वृषालीकडून. हे उष्ण आहे, आयुर्वेदिक आहे. त्याच्यात आपण जायफळ म्हणजे जायफळ मिश्रित उष्ण आहे. बरोबर. त्याच्यामुळे आपल्याला जर फेसला वगैरे लावला आपण तर फेस पॅक म्हणून पण लोक वापर करतात. बरोबर. पिंपल्स वगैरे यायचं काय म्हणजे हो, असा हो, त्रास हो. होत नाही आणि फ्रेशनेस राहतो. बरोबर. दिवसभर अशा पद्धतीने आपण हे आयुर्वेदिक बनवलेलं आहे. त्याच्यात जे सगळे जायफळा व्यतिरिक्त जे प्रॉडक्ट ऍड केलेस तू, चंदन आहे, हा, ते सगळे आयुर्वेदिक प्रॉडक्ट आहेत. आणि तू बोललीस तसं की दिवाळीतच नाही तर दिवाळीतच नाही, आपण वर्षभर आपल्याकडे म्हणजे लोक घेतात आणि बरेच लोकांना म्हणजे छानपैकी रिझल्ट आलेला आहे. बरोबर. आणि आपण बघतो की जायफळ वगैरे पण जर डाग वगैरे असतील किंवा अनइव्हन स्किन असेल तर त्याच्यासाठी ते बेनिफिट आहे, म्हणून ते तुम्ही त्याच्यात ऍड केलेलं आहे. म्हणजे हो, हा, हो 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 हो, बरोबर आहे. बरोबर. आणि तुला जास्त ते माहिती, कारण तुला कस्टमर्स तुझे त्याचा रिव्ह्यू देत असतात म्हणून. अच्छा, हे आता स्टिकर लावणं चालू आहे. नमस्कार ताई. नमस्कार. कसं वाटतंय तुम्हाला? तुम्ही वृषालीला मदत करतायत ती. छान वाटते आम्हाला पण. बरोबर आहे. आणि तुम्हाला पण त्या निमित्ताने रोजगार मिळतो. रोजगार भेटते आम्हाला पण. खूप छान, खूप छान. ताई, आम्ही वृषाली ताईचे आभार मानतोय की आम्हाला कामगार रोज भेटलं. हो, खूप छान. हा तुमचा मोठेपणा आहे, तुम्ही थँक्स म्हणताय ते. बरोबर आहे. आता हा जो तू बॉक्स घेऊन बसलीयस तर त्याच्याबद्दल सांग. तो बॉक्स का तयार केलायस तू आणि त्याच्यात काय काय आहे ते पण दाखव. हो. दिवाळी करता आपण लोकांकडे भेट वस्तू म्हणून घेऊन जाण्यासाठी आपण काही वस्तू देत असतो. हो. काही लोक मिठाई देतात, काही कपडे, काही म्हणजे प्रत्येकाची चॉईस आहे. बरोबर आहे. आम्ही एक असा थॉट ठेवला होता की सर्वसामान्यांना परवडेल. बरोबर. आणि सर्वसामान्यांपर्यंत चांगल्या वस्तू पोहोचाव्या. बरोबर. त्याच्यामुळे कोणाला हायजेनिकचा त्रास होऊ नये. हो. असा हा उद्दिष्ट ठेवून आम्ही हे पॅक तयार केलं होतं. बरोबर. आणि तो रेग्युलर घरात यूज वापरला जातो आपल्याला. त्या बॉक्स मध्ये आपण मातीच्या पंत्या आहेत, दोन मातीच्या पंत्या देतो आपण त्याच्यामध्ये. ओके. एक व्हाईट वाली रांगोळी आहे. अच्छा. त्याच्यानंतर कलरवाल्या 2 रांगोळ्या आहेत. ओके. लक्ष्मीची पावलं आहे. अच्छा. उठणं तर तुम्ही आमचा बघितलंच आहे, ते आयुर्वेदिक उठण्याचं एक पॅकेट असतं. रांगोळी काढण्यासाठीची जी जाळी आहे, अरे वा, किती छान. आपण त्याच्यामध्ये आणि आमच्याकडून म्हणजे हा झाला हा भाग, आणि आमच्याकडून हे कॉम्प्लिमेंटरी म्हणून हे प्रत्येक बॉक्स मध्ये तुम्ही हे स्टिकर देतो आहोत. त्याच्यामध्ये लक्ष्मी, सरस्वती आणि गणपतीच्या बाप्पाचा फोटो आहे. हा स्टिकर आम्ही पूजा करता म्हणून एक आमच्यातर्फे. म्हणजे दिवाळीच्या शुभेच्छा तुमच्याकडून सगळ्या मंडळींना मिळाव्या असं करून आम्ही हा बॉक्स तयार केलेला आहे, जो सर्वांना एकदम रिजनेबल उपयोगाचा आहे. उपयोगाचा पण आहे. फक्त नाममात्र 50 रुपयामध्ये हा बॉक्स आहे. अच्छा. दिवाळीला कोणाला भेटवस्तू देण्यासाठी तुम्ही नक्की संपर्क करू शकता आम्हाला. बरोबर. आणि मी तर म्हणेन की हा बॉक्स पण फार छान आहे, कारण मी एक गृहिणी म्हणून असं म्हणेन की तो हा ते त्याच्यातच. आणि आपलं दिवाळीचं म्हणजे पूजेचं पण एरवीचं सामान एका बॉक्स मध्ये आपण व्यवस्थित भरून ठेवू शकतो, म्हणताना त्या बॉक्सचा सुद्धा फायदा होतो.
तू हा व्यवसाय तुझा जो मगाशी मला बोललीस की ओळखीच्याच थ्रू माउथ पब्लिसिटीने होतोय, पण तुझे असे काही प्लान आहेत का की हा व्यवसाय जर तुला मोठा करायचा असेल आणि जी तुझी इच्छा आहे मोठा कारखाना टाकावा आणि त्या संदर्भात सगळा, तर तू काय अजून ह्याच्यात पुढे पावलं उचलणार आहेस की हे तुझे प्रोडक्ट घरोघरी पोचले पाहिजे, महाराष्ट्र किंवा महाराष्ट्राच्या बाहेर पण, तर तू याच्या संदर्भात काय सांगशील? माझी म्हणजे आता हा व्हिडिओ बघणारे जेवढे पण लोक आहेत ते सगळ्यांना एक रिक्वेस्ट आहे की आपलं हे प्रोडक्ट सगळ्यांच्या घराघरापर्यंत पोहोचवू. फक्त महाराष्ट्रात नाही, बाहेरही, महाराष्ट्राच्या बाहेर भारताच्या बाहेर परदेशातही गावा अशी माझी इच्छा आहे. की महत्त्वाचं हे उद्देश हा की व्यवसाय करणं आहेच किंवा आर्थिक याच्यासाठी, पण दुसरा दृष्टिकोन असा आहे की जे आपण प्रोडक्ट देतोय लोकांना त्याच्यामुळे लोकांना त्रास होत नाहीये आणि चांगले प्रोडक्ट सगळ्यांना मिळू दे, लोकांपर्यंत पोहोचावे. बरोबर आहे. आपल्याला लोकांची पण जी मागणी आहे ती पण आपण पूर्ण करतो. बरोबर. तसं त्यांच्या मागणीनुसार. हो, म्हणजे तू कुरिअर वगैरे सुद्धा करायची गरज तू करू शकशील. आणि तू म्हणालीस तसं अब्रॉडला पण तुझा हा माल गेलेला आहे, कारण की आपले जे काही कस्टमर्स आहेत त्यांची मुलं तिकडे शिकतात. बरोबर आहे. त्यांचं फॅमिली तिकडे आहे, इकडे आले की ते मम्मीकडे आले. आता गणपतीचं आताच रिसेंटली आहे की गणपतीत त्यांचा मुलगा ऑस्ट्रेलिया राहतो, तो गणपतीसाठी इकडे आला होता त्याच्या मम्मी पप्पांकडे. बरोबर. अगरबत्ती ती खूप आवडली, मला फोन केला आणि सांगितलं की मला सुद्धा तिकडे घेऊन जायचे, तर तुम्ही देऊ शकाल का? अरे वा, खूप छान. आपला हा जे प्रोडक्ट आहे आपले त्यांच्यापर्यंत तिथपर्यंत गेलेले आहेत. असेच अजून कस्टमर्स आपले वाढावे आणि लोकांपर्यंत हा माल पोहोचावा यासाठी आम्ही नक्कीच प्रयत्न करत आहोत. त्याच्याप्रमाणे तुम्ही सुद्धा सर्वांपर्यंत हे मेसेजेस पोहोचवा. हो, म्हणजे आणि कोणाला हवे असतील हे त्यांना विक्रीसाठी, जसं तू होलसेल आणि रिटेल दोन्ही विकतेस, मग त्या बाबतीतही सांग जरा. दोन्ही आहेत. जर तुमच्या एरियामध्ये कोण गरजू व्यक्ती आहे ज्यांना खरोखर रोजगार हवा असेल किंवा व्यवसाय करण्याची किंवा सेल्सच्या त्याच्यामध्ये ज्यांना जास्त नॉलेज आहे, जो करू शकेल, त्यांनाही आपण हे होलसेलच्या भावामध्ये देऊ शकतो की जेणेकरून ते त्यांच्या पुढील वाटचालीसाठी त्यांना त्याचा वापर करता येईल. बरोबर. आपले पण प्रोडक्ट प्रत्येकापर्यंत पोहोचू शकते. बरोबर आहे. म्हणजे तुला हेल्परही हवे आहेत किंवा सेल्सला म्हण किंवा तू घाऊक आणि किरकोळ दोन्ही तुझी विक्री आहे म्हणताना तू त्यांनाही त्यांच्या दृष्टीने एक व्यवसाय उपलब्ध करून देतेस. ठीक आहे, ठीक आहे. आता हे तुझ्या बिझनेसचं साधारण स्वरूप मला समजलं आहे आणि तू आता एक उद्योजिका आहेस, त्याच्यानंतर तू एवढ्या जणांना रोजगार देते आहेस, तुझी त्याच्यापाठी खूप मेहनत आहे. पण मला आता एक सांग की तू सुरुवात केलीस तेव्हा तुला किती काय कष्ट पडले आणि आता जेव्हा तुझा हा बिझनेस व्यवस्थित छान रन होतोय तेव्हा तुला कस्टमर्सकडून कशा काय ऑर्डर्स येतात त्याबद्दल सांग. सुरुवातीला मी सगळ्यात प्रथम थँक्स म्हणून माझ्या वडिलांची. ओके. वडील माझ्यासाठी माझी प्रेरणा आहे. ऍक्च्युली हा व्यवसाय मी चालू केल्यानंतर प्रत्येकाच्या घरी जाऊन डोअर टू डोअर देण्याचं काम हे माझे पप्पा करतात. अरे वा. त्यांचं मार्केटिंग हे आमच्यासाठी प्लस पॉइंट आहे आपल्या संजीवनी प्रोडक्टसाठी. बरोबर. माझे पप्पा प्रत्येकाला समजावून सांगतात ही अगरबत्ती कशी आहे, त्याचा वापर केल्याने तुम्हाला काय फायदा होऊ शकतो. आणि हे केल्यामुळे एका व्यक्तीकडनं दुसऱ्या व्यक्ती, त्याच्या फॅमिली, माउथ पब्लिसिटीने आमचा हा व्यवसाय वाढत गेलेला आहे. बरोबर. आपण कुठेही सोशल मीडियावरती अजूनपर्यंत गेलेला नाहीये. हा सगळा माउथ पब्लिक करून झालेलाच बिझनेस आहे माझा. बरोबर. आणि आता तर असं आहे आम्हाला की समोरून ऑर्डर्स येतात, फोन करतात लोक आणि फोनवरती ऑर्डर्स देऊन आपण त्यांच्या बरोबर करण्याचा प्रयत्न करतो. छान छान. म्हणजे आई वडिलांचा जो सपोर्ट आहे तुला तर आणि ते ज्ञान किंवा ती जिद्द तुला रक्तातूनच मिळाली असं म्हणायला हरकत नाही की वडिलांची तुझी एवढी मेहनत आणि आम्ही आता बघतोय तू पण खूप मेहनत घेतेस त्याच्यासाठी, तुझ्या या व्यवसायासाठी. आणि आमच्या सगळ्यांकडून तुला खूप खूप शुभेच्छा. तुझा हा व्यवसाय खूप मोठा होऊ देत आणि खूप जणांना तू रोजगार पण मिळून देऊ देत, तुझ्यामुळे मिळू देत ही आम्ही आशा करतो. धन्यवाद मॅडम. नमस्कार ताई. नमस्कार. ही जे सगळे नावं आहेत एवढे सगळे तुझ्याकडे हे फ्रेग्रन्स आहेत अगरबत्तीत ना? अजून 2-3 जे आहे त्याचं तुझ्याकडे आता स्टिकर नाहीये म्हणतेस.
ओके, हरकत नाही. वृषाली ही संजीवनी प्रॉडक्ट ह्या ब्रँडखाली तिचं काम आहे. त्याचे मी सगळे तुम्हाला डिटेल्स देते, फोन नंबर्स देते आणि त्यानुसार तुम्ही कॉन्टॅक्ट करा. किरकोळ होलसेल कसंही तुम्हाला घ्यायचं असेल किंवा ॲज तुम्हाला काम हवं असेल तरी तुम्ही एक फोन करून विचारू शकतात त्यांना, किंवा तुम्हाला विक्रीसाठी प्रॉडक्ट हवे असतील. कारण तिचं अगरबत्ती आणि उठणं हे ती स्वतः मेजरमेंट देते प्रॉडक्ट्सचं आणि त्याप्रमाणे ते बनवले जातात. त्यामुळे ते अतिशय चांगले प्रॉडक्ट आहेत. तर ते तुम्हालाही हवे असतील विक्रीसाठी तर तुम्ही देखील त्याच्यासाठी संपर्क करू शकतात. बघितलं ना मंडळी की घरूनही आपण असं छान उद्योग करू शकतो आणि महिला उद्योजिका हा आपल्याला स्टॅम्प मिळू शकतो. आणि वृषालीचं मला खूप छान वाटलं की काही कारणामुळे जी ग्रॅज्युएशन झालेली मुलगी होती आणि बऱ्याच वर्ष तिला अकाउंट्सचा जॉबचा तिला छान अनुभव होता, पण काही फॅमिली इश्यूजमुळे तिने ते सोडलं. त्याचं रिग्रेट अजिबात नाही आहे तिला. आणि जसं तिने आईवडिलांबद्दल सांगितलं म्हणताना तिच्या मी मगाशी बोलली तसं की तिच्या रक्तातच ही जिद्द किंवा मेहनत करण्याची इच्छा आहे आणि तिने ती केली आणि आज तिचा हा व्यवसाय खूप मोठ्या प्रमाणात आहे. जागे अभावी किंवा काय मी खूप गोष्टी तुम्हाला काही दाखवू शकल्या नाही, पण जिथे तिचं मटेरियल ती तिच्या मेजरमेंटने पाठवते मिक्सिंग करायला अगरबत्तीचं किंवा उठण्याचं, ते पण मोठ्या प्रमाणात आहे. आणि पुढे कधी आणि तिचा कारखाना छान मोठा झाला की आपण परत तिला भेटायला येऊयात, कारण आपण आता एवढ्या तिला शुभेच्छा दिल्यात तर त्याचा फायदा तिला नक्कीच होईल. आणि अशाच ज्या महिला उद्योजिका आहेत अशा घरातून छोटे छोटे उद्योग करतायत, स्वतःचं तर खूप छान सगळं त्या मॅनेज करता आहेत आर्थिकदृष्ट्या आणि मानसिकदृष्ट्या पण मी म्हणेल. कारण जेव्हा आर्थिकदृष्ट्या माणूस स्टेबल असतो, मेहनत करण्याची ज्याची इच्छा असते तर तो नक्कीच आर्थिकदृष्ट्या सुद्धा बळकट होतो आणि त्यामुळे त्याला मानसिक समाधान मिळतं. आणि इतरही लोकांना, बायकांना तिला इच्छा आहे की माझ्या थ्रू बायकांना जसं नाही पुरुष पण आहेत तिच्या इथे तिच्या मदतीसाठी कामाला, जे ती रोजगार पुरवते ते. आणि खरोखर अशा महिलांचा अभिमान आहे आणि यांच्याकडून आपण नक्कीच काही ना काही शिकलं पाहिजे. शिकलं पाहिजे म्हणजे काय, शिकूयातच. आणि मी ही जी सिरीज घेऊन आली आहे सध्या तुमच्याकडे की घरगुती उद्योग करणाऱ्या ज्या उद्योजिका आहेत आणि स्वबळावर त्यांनी कुठलाही काही घरच्यांव्यतिरिक्त कोणाचा सपोर्ट नाही आहे किंवा अगदी थोड्याशा भांडवलात त्यांनी हे सगळं सुरू केलं आहे आणि त्यांनी आज एक काहीतरी नक्कीच उंची गाठलेली आहे. तर अशा सगळ्या महिलांना, आणि महिलाच असं नाही, इथे पुरुष पण वर्ग आहे की जो खरोखर खूप मेहनत करून पुढे येतो. तर अशा सगळ्यांची मला भेट घ्यायला आवडेल, तुमच्यापर्यंत त्यांना सगळ्यांना पोचवायला आवडेल आणि इन्स्पिरेशन तुम्हाला सगळ्यांनाच मिळेल आणि त्यांनासुद्धा अजून त्यांचं काम करायला हुरूप येईल. आणि आज मी आता इथेच थांबते. परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा, स्वतःला आवडेल तसंच जगा. बाय.